जय महाराष्ट्र मित्रांनो, तुम्हाला बँकेत जॉब पाहिजे तर एयू फायनान्स बँकेतर्फे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पोस्टसाठी भरती निघाली आहे। कस्टमर सर्व्हिस मॅनेजर, बँक ऑफिसर या वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात अनेक साऱ्या ब्रांचेस आहे, तिथे तुम्ही जॉइन होऊ शकताय। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अप्लाय करण्यासाठी कुठलीही फी नाही आहे, कुठलीही एग्जाम नाही आहे। इथे जो आपण फॉर्म भरणार आहे त्यामध्ये जो आपला रेझ्युमे, आपली माहिती टाकणार आहे त्या बेसिसवर शॉर्टलिस्टिंग होईल, त्यानंतर आपला इंटरव्ह्यू होतो आणि जॉइनिंग होते। अगदी सोपी प्रोसेस आहे। एयू स्मॉल फायनान्स बँक टॉप लेवलची आहे, त्यामुळे तुम्ही इंटरेस्टेड असाल, बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला जायचं आहे तर नक्की अप्लाय करा। तुमच्या फॅमिलीमध्ये, फ्रेंड्समध्ये कोणाला अशा प्रकारचा जॉब पाहिजे असेल तर शेअर करा। आता स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती सांगतोय, त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करण्यासाठी करून ठेवा। चला तर बघूया डिटेल मध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय एयू फायनान्स बँकेच्या ऑफिशियल करियर पेजवर घेऊन आलोय। वर्क विथ अस अशी ही यांची टॅगलाईन आहे आणि खूप मोठी बँक झालेली आहे। तुम्ही ते बघू शकताय कधीपासून फाउंडर आहे, किती टीम मेंबर आहे, त्यानंतर सगळी माहिती इथे दिलेली आहे। जस्ट तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ही काम करते त्याबद्दल माहिती दिली आहे। भरपूर सारे ऑफिसेस आहे महाराष्ट्रामध्ये, टोटल 117 ऑफिसेस आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या ब्रांचेस सुद्धा आहे आणि तिथेच ही भरती होते आहे। आता व्ह्यू ओपनिंग्स यावर आपण क्लिक केल्यानंतर इथे बघा वेगवेगळ्या पोस्ट तुम्हाला दिसून जाईल। लेटेस्ट अपडेट आहे, 3 दिवसापूर्वी हे अपडेट आलंय। जसं की बघा बँक ऑफिसर, ब्रांच मॅनेजर, कस्टमर सर्व्हिस मॅनेजर, रिलेशनशिप मॅनेजर, मनी ऑफिसर अशा वेगवेगळ्या पोस्ट असणार आहे। फुल टाइम परमनंट जॉब असणार आहे, पण इथे बघा काय काय हरियाणामध्ये आहे, काय काय तेलंगणामध्ये आहे, पण जे महाराष्ट्रामध्ये आहे तेच मी तुम्हाला सांगतोय। तर तुमच्यासाठी काही वॅकन्सी काढून ठेवल्या आहे। तर सगळ्यात पहिली वॅकन्सी आहे बँक ऑफिसर ब्रांच बँकिंग। ओके, म्हणजे तुम्ही ज्या ब्रांच तुम्हाला दिली जाईल, जसे की HDFC बँकेची असते, SBI बँकेची असते, त्याच प्रकारे एयू स्मॉल फायनान्स बँकेच्या ज्या ब्रांचेस आहे तिथे तुम्हाला ॲज अ बँक ऑफिसर म्हणून काम करायचं आहे। ओके, तुम्ही ते बघू शकता फुल टाइम जॉब आहे आणि तुम्ही फ्रेशर्स आहात, म्हणजे 0 to 3 इयर्स एक्सपिरियन्स आहे, तुम्ही जॉईन करू शकणार आहात। मग कुठल्या कुठल्या ठिकाणी आहे बघा, भारतामध्ये सगळ्याच ठिकाणी आहे, पण जर का महाराष्ट्रामध्ये बघायचं असेल तर बघा सगळ्याच ठिकाणी, जसं की बघा इथे मुंबई आहे, त्यानंतर खाली स्क्रोल करा, इथे बघा पुणे आहे, कोथरूड आहे, त्यानंतर इथे बघा नाशिक आहे, त्याच्यानंतर अमरावती आहे, छत्रपती संभाजीनगर आहे। इथे कसं ABCD नुसार दिलेलं आहे, मग तुम्ही ते बघून घ्या। तुम्ही ज्या पण शहरात राहतात, ज्या पण जिल्ह्यात राहतात तिथलं नाव येत आहे का, जस्ट तुम्हाला हे स्क्रोल करून घ्यायचं आहे, तुम्हाला दिसून जाईल महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी इथे असणार। इथे बघा औंध पुणे आहे, म्हणजे औंध A वरून येतं तर बघा औंध पुणे आलेलं आहे। पुन्हा तुम्ही खाली स्क्रोल करा, इथे बघा छत्रपती संभाजीनगर सुद्धा, इथे बघा छत्रपती संभाजीनगर आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आहे। त्यामुळे तुम्हाला जर गव्हर्नमेंट जॉब पाहिजे असेल, तुम्ही प्रयत्न करताय पण तुमची एक्झाम क्रॅक होत नाही आहे किंवा तुमच्याकडनं अभ्यास होत नाही आहे, तर एयू स्मॉल फायनान्स सारख्या बँका ज्या आहेत तिथे चांगली संधी आहे, तुम्ही जॉईन करू शकताय। ओके, त्यानंतर तुम्ही ते बघू शकताय काय काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। ॲडिशनल रिस्पॉन्सिबिलिटी काय त्याची माहिती दिलेली आहे आणि सगळं तुम्हाला इथे बघायला मिळेल। 0 to 3 इयर्स एक्सपिरियन्स आहे, तुम्ही ते करू शकताय। सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स ऑफिसर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अशा प्रकारची तुमची पोस्ट असणार आहे। कुठले कुठले स्किल्स पाहिजे तर हे स्किल्स तुमच्याकडे आहे का आधी स्वतःला विचारा, नसेल तर त्या रिलेटेड फ्री कोर्स पाहिजे असेल तर ऑलरेडी मी दिले आहे, पुन्हा पाहिजे असेल तर सांगा, ते पण देईल। कारण की त्या स्किल्स शिवाय इथे सिलेक्शन होणं अवघड आहे, कारण की एक्झाम तर घेत नाही आहे। इंटरव्ह्यूमध्ये 2-4 प्रश्न विचारले जातील। बँकिंग इंटरव्ह्यू कसा द्यायचा त्याचं बुक पण मी ते टॅग करून दिलं आहे, ते पण वाचून तुम्ही इंटरव्ह्यूची तयारी करू शकताय। ओके, मग तुमच्याकडे 2 व्हीलर पाहिजे, ओके, आणि भारतीय तुम्ही पाहिजे, परमनंट जॉब असणार आहे। आता अप्लाय कसं करायचं तर इथे बघा दिलंय अप्लाय फॉर दिस जॉब, यावर क्लिक करून आपण अप्लाय करू शकतोय। त्याआधी आपण दुसरी पोस्ट बघू, तर दुसरी पोस्ट आहे कस्टमर सर्व्हिस मॅनेजर, 0 इयर्स, टोटल फ्रेशरसाठीच वॅकन्सी आहे। तुम्हाला जर वाटत असेल मी फ्रेशर्स आहे, काहीच अनुभव नाही आहे, तर इथे तुम्ही अप्लाय करा। इथे मे बी तुमचं जर एक्सपिरियन्स आहे तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात फ्रेशर्सपेक्षा, पण इथे प्युअरली फ्रेशरसाठी आहे, त्यामुळे बिंदास अप्लाय करा। एयू स्मॉल फायनान्स बँकेतच आहे, खाली स्क्रोल करा, त्यानंतर तुम्हाला सगळी माहिती दिसून जाईल।
त्यानंतर अप्लाय कसं करायचं ते पण दिलेलं आहे आणि फील्ड वर्क पण असणार आहे. 10% फील्ड वर्क आहे, 90% ऑफिस वर्क आहे. म्हणजे ना फील्ड वर्क पण चालणार असेल त्यांनीच इथे अप्लाय करा. 10% आहे, बाकी ऑफिसमध्येच काम असणार आहे. ओके, परमनंट जॉब असणार आहे. बाकी सगळी माहिती दिलेली आहे. जस्ट तुम्हाला अप्लाय फॉर दिस जॉबवर क्लिक करून अप्लाय करायचं आहे. ओके, त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे ती बँक ऑफिसर ब्रांच बँकिंगसाठी आहे. इथे 1 year to 4 years एक्सपिरियन्स मागितला आहे. पण जर का तुम्ही खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल 0 to 3 years म्हणजे फ्रेशर्स आहात तरी अप्लाय करू शकताय. पण या तिसऱ्या पोस्टसाठी ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे त्यांचे शॉर्ट लिस्टिंग होण्याचे जास्ती चान्सेस आहे. कारण की बघा हे फी घेत नाही आहे, कारण की हे एक्झाम घेत नाही आहे. त्यामुळे फी पण वाचते, एक्झामची कटकट पण वाचते. पण हा इंटरव्ह्यू प्रॉपर दिला आला पाहिजे म्हणून मे बी एक्सपिरियन्सला प्राधान्य देत आहे. तुम्ही फ्रेशर्स असाल तर दुसऱ्या आणि पहिल्या पोस्टसाठी बिंदास अप्लाय करा. ओके, त्यानंतर इथे बघा भरपूर साऱ्या ठिकाणी आहे. तुम्ही इथे बघा पुण्यामध्ये आहे, नाशिकमध्ये आहे, मुंबईमध्ये आहे. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करा, पुणे हडपसरमध्ये आहे, खडकीमध्ये आहे. त्याच्यानंतर बघा अनेक ठिकाणी आहे. इथे अल्फाबेटिकल प्रमाणे आहे. पुन्हा पुण्यामध्ये भरपूर साऱ्या ब्रांचेस आहे, मुंबईमध्ये आहे. इथे बघा नाशिकमध्ये आहे, नागपूरमध्ये आहे. नागपूरमध्ये अनेक ठिकाणी बघा एवढ्या सगळ्या ठिकाणी आहे. त्यानंतर खाली स्क्रोल करा, छत्रपती संभाजीनगर आहे, अमरावती आहे, पुन्हा मुंबईमध्ये आहे. वरती तुम्ही बघा अकोला वगैरे या ठिकाणी सुद्धा तुम्हाला हे जॉब दिसेल. म्हणजे महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी आहे. जिथे जिथे यांच्या ब्रँचेस आहे तिथे तिथे या वॅकन्सी असणार आहे. इंटरेस्टेड असाल तर नक्की अप्लाय करा. अप्लाय करणं सगळ्यात शेवटी दाखवतोय. इथे काय काम असणार आहे ते रिस्पॉन्सिबिलिटी दिलेली आहे. हा पण परमनंट जॉब असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्याच सेक्टरमधला हा जॉब असणार आहे. ओके, त्यानंतर पुढची आणि शेवटची वॅकन्सी म्हणजे शेवटची म्हणण्यापेक्षा इथे भरपूर साऱ्या वॅकन्सीज आहे. जिथे जिथे मल्टिपल लोकेशन लिहिले आहे. आता इथे बघा दिले मनी ऑफिसर, तर इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. मनी ऑफिसरची पोस्ट आली आहे. 1 ते 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. इथे पण बघा महाराष्ट्रामधले अनेक आहे, नाशिक आहे, पुणे, मुंबई आहे. त्याच्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर आहे. अशा अनेक ठिकाणी आहे. जस्ट अप्लाय करायचं आहे. तुम्ही एकदा बघून घ्या हे स्किल्स मागताय की माझ्याकडे आहे का. ऑफिस वर्क 100% आहे, परमनंट जॉब आहे. इथे बघा दिले काय काय स्किल्स पाहिजे, रिक्वायर्ड स्किल्स हे माझ्याकडे आहे का. म्हणजे कम्युनिकेशन स्किल झालं, रिजनल लँग्वेज म्हणजे मराठी भाषा, महाराष्ट्रात मराठी भाषा चालते तर मराठी भाषेचं नॉलेज आहे का, लिहिता वाचता प्रॉपरली येते का, स्पोकन येते का, क्लायंट मॅनेजमेंट जमेल का, कस्टमर केअर जमेल का. तर अशा प्रकारचे स्किल असेल तर तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके, आणि शेवटची जी पोस्ट तुम्हाला सांगितली ती बँक ऑफिसर ही जी आहे ही पण फ्रेशरसाठी पण आहे, एक्सपिरियन्ससाठी पण आहे आणि महाराष्ट्रात भरपूर साऱ्या ठिकाणी इथे असणार आहे. यासाठी तुम्हाला 2 व्हीलर पाहिजे आहे. ओके, आता अप्लाय कसं करायचं तर कुठल्या एका पोस्टला तुम्हाला अप्लाय करून दाखवतो. जसं की बघा ही फ्रेशरची पोस्ट आहे. अप्लाय फॉर दिस जॉब यावर क्लिक करायचं आहे. मग तुमचं गुगलवर अकाउंट आहे तर गुगलसोबत लॉग इन करा. लिंक्डइनवर अकाउंट आहे तर लिंक्डइनसोबत अकाउंट करा किंवा ईमेल ॲड्रेस पासवर्ड टाकून करा. आता मी गुगलसोबत लॉग इन करून दाखवतो. आता बघा गुगलसोबत लॉग इन केल्यानंतर हे पेज आपल्यासमोर आले. तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा प्रोफेशनल रेझ्युमे टाकायचा आहे. बँकिंग सेक्टरमध्ये जर जॉब पाहिजे असेल तर कसा रेझ्युमे पाहिजे, त्यामध्ये कुठल्या गोष्टी झाल्या पाहिजे, कुठले स्किल टाकले पाहिजे, कशा प्रकारे फॉर्मॅट असला पाहिजे, फोटो कुठे असला पाहिजे, याचे मी फ्री सॅम्पल तुम्हाला दिले. जस्ट यूट्यूबवर सर्च करा आयकॉनिक मराठी रेझ्युमे. पाहिजे तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल आणि तुम्हाला रेझ्युमेचे सॅम्पलसाठी इथे व्हिडिओ मी बुक्सचं टॅग केले. मग तो प्रोफेशनलच रेझ्युमे अपलोड करा. नाही तर अनेक जण म्हणतात यार आमचं सिलेक्शन होत नाही. कसं होणार, तुमच्यापेक्षा हजारो लोक प्रोफेशनल रेझ्युमे बनवून चांगले चांगले स्किल बनवून वेटिंगला आहे. आणि जर तुमच्याकडे स्किल्स नसेल, प्रोफेशनल रेझ्युमे नसेल तर एचआरवर इम्प्रेशन कसं पडणार. त्याच्यासाठी फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. त्यामुळे प्रोफेशनलच टाकायचं आहे. त्यानंतर तुमची माहिती म्हणजे कुठून आहात, काय आहात, त्याच्यानंतर ॲड्रेस कुठला आहे, कॉन्टॅक्ट, एज्युकेशन काय झालेलं आहे, प्रिव्हियस एम्प्लॉयमेंट काय आहे का आणि पर्सनल आयडेंटिटी, ह्या सगळा फॉर्म भरून तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. आणि यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही सबमिट ॲप्लिकेशन करून फॉर्म भरू शकताय. तर ज्यांना ज्यांना बँकेत जॉब पाहिजे किंवा बँकिंग सेक्टरमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी स्टार्टअपसाठी बेस्ट आहे. फ्रेशर्स एक्सपिरियन्स बोथ अप्लाय करा. तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल तर त्यांच्यासोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.